या ठिकाणी DYSP किंवा PI साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. नेमकं काय विषय त्यांच्यासोबत चर्चा आणि काय झालेलं आहे? काल वरकटणी तालुका करमाळा या गावामध्ये आमच्या बारामती तालुक्यातील मुढाळे गावचे आमचे दग्गल कुटुंबीय वाटेनं जात असताना त्यांच्यावरती त्या ठिकाणी 10 इसमांनी अमानुष अशा प्रकारचा हल्ला केला आणि एवढी प्रचंड मारहाण केली की आता ती सगळी मंडळी या माझ्याबरोबर हितात आता आबा हिता आहे, त्याची मुलगी, आणि त्या ठिकाणी त्या मुलीला उचलून नेऊन कुठंतरी केळीमध्ये जायचं आणि तिच्यावरती सर्वांनी मिळून रेप करायचा अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी झाला. एक 70 वर्षाची आजी होती, तिच्यावरती एवढा मोठा प्रहार झाला की तिचा जो डोळा आहे तो डोळा पूर्णपणे निकामी झालेला आहे. सकाळी 8 वाजताच बारामतीच्या रुग्णालयामधून त्या ठिकाणी तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं की हा डोळा काढून टाकावा लागेल. अशा प्रकारची एका मुलाचा हात फ्रॅक्चर आहे, त्यांच्या अंगावरती सगळे ओळ आहेत. आणि ही सगळी गोष्ट बघितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे संतापाची लाट उसळली की हा काय प्रकार आहे नेमका. आणि म्हणून त्या ठिकाणी हा सगळा विषय मी स्वतः धनगर जमातीच्या आत्तापर्यंत गेले 25 वर्ष वेगवेगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करतो. माझ्याबरोबर ह्या त्यांनी प्राध्यापक शिवाजीराव बनगर साहेब जे आमच्या ह्या सगळ्या विषयामध्ये बरोबर असतात. दौंड तालुक्यामधील, बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या तालुक्यामधील जे धनगर बांधव आहेत जे ह्या विषयामध्ये सक्रिय असतात, अशी सगळी मंडळी आम्ही इथं हर्षवर्धन बारोकर आहेत, सतीशजी कुलार आहेत, वेगवेगळ्या तालुक्यातून आम्ही इथं आलेलो आहे. आणि आता IPS अंजना कृष्णा मॅडम आणि PI माने साहेब या दोघांनाही आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की घटनेला 22 तास उलटून गेलेले आहेत. अजून 24 तासाचा कालावधी आम्ही पोलीस प्रशासनाला देतो आहे. त्या ठिकाणी एकूण 10 आरोपी आहेत, त्यापैकी 6 जण डिटेक्ट झालेले आहेत, 3 जणांचं डिटेक्शन राहिलेलं आहे. परंतु ह्या सर्वांना उद्या दुपारी 4-5 वाजेपर्यंत जर पोलीस प्रशासनानं जर त्या ठिकाणी अटक केली नाही, कारण त्यांच्यावरचे जे गुन्हे, कारण पोस्को सारखा भयंकर गुन्हा त्या ठिकाणी आहे, 307 त्या ठिकाणी लावलं गेलं पाहिजे. कारण एक डोळा पूर्णपणे निकामी आहे, तिला ससूनला नेऊन तो डोळा काढून टाकावा लागणार आहे. आणि अशा प्रकारची अमानुष जे अत्याचार आहे, मारहाण आहे, आणि त्या मुलीची 17 वर्षाची नाबालिग ती मुलगी आहे, शाळेतून ह्याच्यामध्ये बकऱ्याच्या पाठीमागे आलेली आहे. त्यामुळे हा अत्यंत नृशंस अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या सौहार्दाला काळीमा फासणारा आणि महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण दूषित करणारा त्या ठिकाणी काही मंडळींनी प्रस्थापित प्रवृत्तीने हे खूप चुकीचं कृत्य केलेलं आहे. या गोष्टीची जेवढी निर्भत्सना करावी, जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सामाजिक सौहार्द राखूया आणि आरोपींना पोलिसांनी कडकातील कडक शासन करून लवकरात लवकर त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. पोक्सो सारखा गुन्हा आहे, त्याच्यामुळे लगेच त्यांना अटक झाली पाहिजे. जर हे उद्या 4 वाजेपर्यंत झालं नाही तर उद्या 4 वाजता संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना विचारात घेऊन परवा दिवशी या ठिकाणी प्रचंड असा प्रकारचा एक मोर्चा हा या पोलीस स्टेशनवरती संपूर्ण महाराष्ट्राच्या धनगर जमात असेल, बहुजन समाज असेल, त्यांचा ह्याच्यावरती आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत. पण उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही पोलीस प्रशासनाला वेळ दिलेली आहे. घटना नेमकी कशात संदर्भात घडली होती, काय म्हणजे ह्याच्याविषयी काय सखोल आपण माहिती घेतली? या विषयाची सखोल माहिती घेत असताना मागच्या आठवड्यामध्ये अंजनगाव खेलोबा हे शेजारच्या माढा तालुक्यामध्ये जे प्रकरण घडलेलं होतं, त्या प्रकरणाचे पडसाद ह्या ठिकाणी होते. महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरती काही जात घटक, त्या ठिकाणी काही मंडळी ज्यांना जातीमध्ये विद्वेष पसरवायचा आहे अशी लोक काम करत होती. त्या विषयाचा कंगोरा ह्या विषयाला आहे की काय अशा प्रकारचा संशय आमच्या मनामध्ये आहे. परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला माझी एक विनंती असणार आहे की सर्वांनी सामाजिक सौहार्द राखावं. गुन्हेगाराला कुठलीही जात नसते आणि म्हणून त्यांनी जरी कुठल्या वेगळ्या मनोवृत्तीने हे काम केलं असलं तरी आपण जातीमध्ये भांडण न करता, छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य आहे, छत्रपती शिवाजीराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन केलेलं काम आहे आणि फुले शाहू आंबेडकरांची ही भूमी आहे. आणि म्हणून याला जातीय रंग न देता आरोपींना अटक झाली पाहिजे. त्यांनी जे नृशंस कृत्य केले त्याची आम्ही निंदा करतो आणि त्याच्या पाठीमागे जर त्यांच्यामध्ये काही जातीचा विषारीपणा असेल तर तो पोलिसांनी ठेचून काढला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना आता महाराष्ट्रामध्ये झाल्या नाही पाहिजेत असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. सर, आपण PI साहेब आणि DYSP यांच्याकडे गेला होता, नेमकं काय त्या ठिकाणी त्यांच्याकडून काय आश्वासन मिळेल? काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे मेंढपाळांच्या वरती हल्ला केल्यामुळं आणि ते फरार झाले हल्ला करून. आता PI वरती किंवा पोलीस स्टेशनवरती जबाबदारी अशी तात्काळ ते आरोपी जे आहेत त्यांना अटक करून जे गुन्हे दाखल केलेले त्याच्यामुळे 300 डोळ्याला लागल्यामुळं करायला सांगितलेला आम्ही मागणी केलेली. प्रामुख्यानं ही जी मानसिकता आहे, जी मेंढपाळ लोक त्यांचं जीवन सगळं अक्षरशः 6-6 महिने नाही वर्ष भटकंती केल्याशिवाय अन्नाला पोटाला अन्न मिळत नाही. आणि ही माणसं मराठवाड्यातून परत गावाकडे आपले निघालेले असताना त्या लोकांनी
फक्त रस्त्याच्या खाली रानात उतरले म्हणून गुन्हा म्हणजे तो गुन्हा केलाय. आणि आपण बघितलंय महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला की अमानुष अशी मारहाण त्या ठिकाणी केलेली. आणि म्हणून आमची मागणी की इथं त्या कुठल्या आरोपींना कुठल्याही आरोपीला जात नसते आणि आम्ही तशी अजिबात मागणी बी देखील करत नाही. पण ती आरोपी जे आहेत ज्या मानसिकतेनं या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला केलाय त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. आणि म्हणून आता सांगितल्याप्रमाणे साहेबांना विनंती केलं आम्ही, साहेब म्हणले मला फक्त 24 तासाचा वेळ द्या. तर आपण सगळेजण पोलीस खात्याला सहकार्य करणारी माणसं आहोत. 24 तासानंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढचं पाऊल उचलण्यात येईल. किती आरोपी अटक केले? आतापर्यंत 3 आरोपी अटक केले. बाकी जे अजून 7 जण आहेत साहेब म्हणले किती दिवसात अटक करतो? 24 तासात अजून पुढच्या उद्या 4-5 वाजेपर्यंत करतो. सर, ह्या सर्व प्रकरणासंदर्भात जे वरिष्ठ नेते आहेत म्हणजे महादेव जानकर साहेब असतील, हाके साहेब असतील किंवा पडवकर साहेब किंवा आता जसं धनगर समाजाचं नेतृत्व करणारे सोय या ठिकाणी आलेले आहेत, इतर सुद्धा की कोण येणार आहेत का वरिष्ठ मंडळी? नाही, त्यांचं सगळ्यांचं या प्रकरणावरती बारीक लक्ष आहे. प्रत्येकाने SP साहेबांशी पालकमंत्र्यांशी बोलणं केलेलं आहे आणि थेट SP साहेबांच्या माध्यमातून इथं DYSP मॅडम आणि माने साहेब PI यांना प्रत्यक्ष सगळ्या मेसेज आलेले आहेत, सूचना आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची देखील. त्यामुळे इथं काय घडतंय काय नाही आम्ही त्यांना इथं सांगत असतो आणि त्यांची भूमिका ज्यावेळेला इथं काय निगेटिव्ह होतंय त्यावेळेला ते ह्यात पुन्हा लक्ष स्वतः वैयक्तिक लक्ष घालते. परंतु आतापर्यंत साहेबांनी आज 24 तासात 3 जणांना अटक केलेली. राहिलेल्यासाठी आपण त्यांना वेळ दिली. ते काम करत नाहीत असं दिसल्यानंतर पुढं आहेच मग सगळी नेते मंडळी आहे, मग बाकी सगळेच उत्तर केले. सर, हे जे अशा घटना होत आहेत नेमकं ही घटना निमित्त आहे, पण पुढेही भविष्यात अशा घटना होऊ नयेत त्याच्यासाठी तुमच्या काय मागणी आहे? नाही, म्हणूनच तर हे सगळं जे आहे हे लक्ष घालायचं कारण काय, आता हे पांडुरंग मिरगळांना राज्यस्तरावरती आमच्या समाजाचं काम करतात. ही सगळी मंडळी येण्याचं कारण एकच आहे की या लोकांचा मुसक्या आवळा जेणेकरून पुन्हा हिंमत होणार नाही. त्यांना एकदा कळलं ना की इथं पोलीस स्टेशन आहे की धनगर समाजाला जी भटकंती करणारा धनगर समाज आहे त्यांच्यावरती कायमच तुम्हाला सांगतो म्हणजे पूर्ण आरक्षित करायला पाहिजे अशी आमची मागणी की त्या लोकांना पूर्ण जर आरक्षित केली, जमिनी आरक्षित केल्या तर त्या ठिकाणी त्यांना चारता येईल. हे अशा वारंवार घटना करतायत. कुणी नाही कुणी त्या अडवते, कुणी नाही कुणी मारते. पाठीमागे एक जणांची हत्या देखील झालेली मराठवाड्यामध्ये. हे भयानक सगळ्या गोष्टी करतायत आणि म्हणून या गरीब वंचित घटकावरती सरकारने लक्ष द्यावं. सरकारने यापुढे यांना संरक्षण कसं मिळेल अशा पद्धतीची कार्यवाही करावी अशी मागणी आहे. अण्णा आंदोलनाचं स्वरूप कशा प्रकारचं असेल? उद्या 4 वाजेपर्यंत जर सर्वचे सर्व आरोपी अटक झाले नाहीत तर परवा दिवशी या ठिकाणी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा अति विराट मोर्चा असेल आणि त्या मोर्चानंतर त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं जाईल. या ठिकाणी जोपर्यंत सर्व आरोपींवरती आमच्या म्हणण्याप्रमाणे जे ऍक्च्युली घडलेली घटना आहे तशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊन तशा प्रकारची कार्यवाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोर्चानंतर या ठिकाणी आमरण उपोषण असेल ह्या कार्यालयाच्या समोर आणि त्याच्यामध्ये संपूर्ण धनगरी जमात, संपूर्ण बहुजन समाज हा त्याच्यामध्ये सामील झालेला असेल.